नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केलाय. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या. अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने तलाठी, पोलीस, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला आहे. या बंद खोलीमध्ये बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले. त्यानंतर या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश काढण्यात आले. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जिन्याखाली एका खोलीत ईव्हीएम मशीन सापडल्या. मतदानासाठी जितक्या मशीन वापरल्या जातात, मतदान संपल्यानंतर त्या मशिनीची मोजदाद करून निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात सोपवावे लागतात. मग ठाण्यात सापडलेल्या ईव्हीएम मशीन आल्यात कुठून, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएमचा घोटाळा होत ईव्हीएम बदलले जातात ही मनात साशंकत आहे. मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे. बॅलेट पेपरने मतदान झाल्यास आपल्या देशाची लोकसंख्या पाहता मतमोजणीला 4 दिवस लागतील, पण मनात संशय राहणार नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. ब्युरो रिपोर्ट, येस मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.